जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी की जय. मनोगत विशारद परीक्षा स्वाध्याय 6 आहे. आज आपण याचं मार्गदर्शन करणार आहोत. श्लोक क्रमांक 151 ते 180 पर्यंत श्लोक आहेत. हे श्लोक सगळे ज्ञानाचे श्लोक आहेत आणि या स्वाध्यायामध्ये थोडस सविस्तर घेण्याचा प्रयत्न आणि दासबोधाचाही त्यांनी पुष्कळचा अभ्यास यामध्ये येणार आहे. त्यामुळे थोडासा हा स्वाध्याय अभ्यासाचा आहे, तेव्हा शांततेने आपण ऐकावे. पहिला प्रश्न आहे, तत्वधाडा हा शब्द असलेला श्लोक लिहून त्याच शब्दावर दासबोधाचा संदर्भ घेऊन विचार मांडायचा आहे. आता या ठिकाणी हा एक भाग असा घेतलाय त्यांनी की फक्त पहिला जो भाग आहे तत्वधाडा हा शब्द असलेला श्लोक तुम्ही पहिले लिहायचा आहे. त्या 151 ते 180 मध्ये साधारणपणे 152व्या श्लोकामध्ये हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा नाहीये. तर या शब्दावर जे विवरण केलंय दासबोधामध्ये समर्थांनी ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं, त्याचा विचार मांडायचा आहे या तत्वधाडा या शब्दावर. आता दासबोध तुम्हाला थोडस पाहावं लागेल या याच्यामध्ये, कारण अनेक ठिकाणी या तत्वधाड्यामध्ये या अनेक दशकांमध्ये याचं विवरण केलेलं आहे, समर्थांनी समजावून सांगितलेलं आहे. तर मी जे पाहून ठेवले आहेत ते साधारणपणे 4थ्या दशकामध्ये 9व्या समासामध्ये एक ओवी आहे, मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्वधाडा, विचार करिता उघडा आपण नाही. ही आपण पहिली ओवी पाहिलेली आहे. दुसरी ओवी आहे, पाहता 6वा दशक आहे तो, त्यातली दुसरा समास आहे, पाहता देहाचा विचार अवघा तत्वाचा विस्तार, तत्वे तत्व झालीता सार आत्माच उरे. हे थोडस मी आज सांगत आहे कारण पहिल्यांदाच दासबोधाचा जास्त विचार या ठिकाणी पहिल्यांदाच या मनोबोध विशारद मध्ये करण्यात आलेला आहे, म्हणून मी या ओव्या आपल्याला सांगतो आहे. तिसरं आहे, तत्वधाडा निशेष होता, तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐकता विवेके झाली. हा 6व्या दशकामध्ये आलेला आहे. आणि नंतर मग 4थ्या दशक आपलं नंतर आहे 17वा दशक, त्यामध्ये सुद्धा एक ओवी आली आहे, करुणा अवघा तत्वधाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. आणि शेवटच्या दशकात सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे, तो आहे पिंड ब्रह्मांड तत्वधाडा, नाना तत्वाचा निवाडा, विचार पाहणे उघडा गुण आत्मयाचे. आपल्या एक लक्षात आलं असेल की इतक्या दशकांमध्ये समर्थांनी या तत्वधाडा या शब्दावर आपलं निरूपण केलेलं आहे. आपल्याला दासबोधामध्ये आपण लक्षात आलं असेल की तत्वधाडा, तत्वनिरास, तत्वाचा निवाडा हे शब्द वारंवार आलेले आहेत. हे सारे शब्द प्रयोग जर पाहिले तर आत्मनिवेदनाची ती प्रक्रिया आहे असं आपल्याला जाणवेल. आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या जे सूक्ष्म आहे आपलं शरीर आणि स्थूल तत्वाचं मिश्रण म्हणजे पूर्ण शरीर आहे आपलं. आता तत्वधाडा म्हणजे काय, ती सारी तत्वे नाशिवंत आहे हे समर्थांना सांगायचं आहे. आणि खरं अस्तित्व जे आहे आपलं ते या पलीकडे आहे हे आपल्याला जाणायचं आहे. आपण या तत्वांना स्वतःचे खरे अस्तित्व समजतो, हे आपलं दुर्भाग्य आहे. ही सारे तत्व नश्वर आहे हे समर्थ हेच या सगळ्या ओव्यांमधून सांगतात आहे. ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर गोळा होऊन ती जीवदशा निर्माण करतात ते ब्रह्म हे माझे खरूप आहे, म्हणून शहाण्या माणसाने अन्य असार ज्ञान सोडून सारभूत अशा ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा. शेवटी तत्वधाडा म्हणजे काय, ती सारी तत्वे नाशिवंत असून ती केर कचरा समजून झाडून टाकली तरच आपण आपल्या या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो.
यासाठी मला 5 ओव्यांचं छान एक सुंदर असं समर्थांचं काव्य सापडलं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. त्यात फार सुंदर लिहिलं आहे त्यांनी. मन हे विवेके विशाल करावे, मग आठवावे परब्रह्म. परब्रह्म मनी तरीच निवळे, जरी बोधे गळे अहंकार. अहंकार गळे संतांचे संगती, मग आदी अंती समाधान. समाधान घडे स्वरूपी राहता, विवेक पाहता निसंगाचा. निसंगाचा संग सदृढ धरावा, संसार तरावा दास म्हणे. फार सुंदर या 5 ओव्यांमध्ये त्यांनी केलेला आहे. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मात्र दासबोध आणखीन आपल्याला जास्त सविस्तरपणे चाळावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, कारण याच्या पुढे येणारी परीक्षा ही दासबोधावरच आधारित आहे. आता प्रश्न दुसरा जो आहे तो पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करायचा आहे. अहंता गुणे सर्वही दुःख होते. आता हा श्लोक काही सांगायची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट त्याचं कल्पना विस्तार काय आहे तो आपण सांगू. आता अहंता गुणे म्हणजे अहंभाव. आता या घातकी अहंकारामुळे ज्ञानी मनुष्याच्या बोलण्यावर, त्याचा दुसऱ्यावर त्या बोलतो तो ज्ञानी माणूस, पण तो अहंकारित माणूस आहे, त्याचा कुठलाही दुसऱ्यावर परिणाम होत नाही. असं दुःखदायक अहंकार स्वतःच्या ठिकाणी आला कसा याचा मात्र नीट अभ्यास केला, त्याचा शोध केला आणि त्यात शोध करून त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा. वास्तविक देहामध्ये भोगी, त्यागी किंवा वितरागी तो एक आत्मा आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन देहाचेच प्रस्थापन जास्त वाढवतो. म्हणून श्री समर्थ आपल्याला सांगतात आहे, मी नाहीच, सर्व काही आत्मारामच आहे. या भावनेने हे मना, तू आपला हा अहंकार ज्याचा त्याला समर्पण केला तर सुख प्राप्त होईल. यासाठी एक छान ओवी आहे, जेथे मुराले मीपण त्याची अनुभवाची खूण. अहमभाव सर्व दुःखांचा मुळाशी असतो. अहमभाव संपन्न माणसाने केलेला ज्ञानाचा उपदेश वाया जातो. आता एक महाभारतामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे, दुर्योधन आणि कर्ण यांना केवढे अहंकार झाले होते, पण या अहंकाराने हा सुडाचा एक प्रवास सुरू झाला होता या महाभारतामध्ये, आणि शेवटी संपूर्ण आपलं कुळाचा सर्व नाश करला. केवळ या दोघांच्या जे अहंकार आला होता मनामध्ये, तर तो मात्र, आणि तो हे सगळं आपल्या आहे त्या पौराणिक कथेत आहे, परंतु आजही मात्र आपण तो अहंकाराला सोडायला तयार नाही आहे. म्हणूनच समर्थ सांगतात की तो अहंकार काढल्याशिवाय अहंता गुणे सर्वही दुःख होते. या दुःखाला दूर करायचं असेल तर अहंकारच तुम्हाला दूर करावा लागेल. दुसरं आहे बहुशास्त्र दुंडाईता वाढाय. हा एक प्रश्न आहे, आणि या चरण जो आहे चरण फार महत्वाचा चरण आहे. कारण आजकाल आपण पाहतो खूप भयंकर पुस्तक आहे, आणि या पुस्तकामध्ये आपापल्या मताचे लोकांनी आपले आपले मत टाकून एक वेगळा संभ्रम सगळीकडे निर्माण केला आहे. पण आपल्याला माहित असेल, आपण एक बघितलं असेल की जे खरं आहे, सत्य आहे, ते सत्य जर तुम्ही लपवू शकत नाही, शेवटी तुम्ही त्या गोष्टीवर येतात. आता शास्त्र हे काय, त्याच्यातला कठीण शब्द जर काढला तर शास्त्र हा मानवी ज्ञानाची शाखा आहे, आणि धुंडाळणे हे ज्ञानाचा शोध घेणे. कठीण शब्द जर आपण पहिले शोधले तर मग हे आपण कल्पना विस्तार आपण करू शकतो. आता नाना शास्त्राचा जो अभ्यास करताना त्यातील मतभिन्नता पाहून नुसती संशय वाढतो, आणि इतके अर्थ काढल्या जातात की त्या ज्ञानासाठी जाणत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले आत्मकल्याण साधणे कठीण आहे. आता कोणताही सुसंस्कृत मानव समाजात
अनेक ज्ञानशाखांचा विस्तार चालू असतो. आपापल्या परीने लोक आपापलं मांडतात. त्या सर्व शाखांचा सांगोपांग अभ्यास करणे जवळपास अशक्य आहे. जवळपास. आणि मग होतो वादविवाद. आता वादविवाद सुरू झाला की प्रत्येक ग्रंथकार आपल्या मनाचा खरेपणा प्रस्थापित करण्यासाठी विरोधी मतांचं खंडन करतो. आता हे एक प्रकारे काय आहे, तर बुद्धीच्या पातळीवर शास्त्रीय शब्द वापरून भांडणीचा आहे. आणि टाळण्यासाठी म्हणून समर्थ एकच सांगतात आहे की ज्ञान ज्यांच्या जवळ आहे, ते खरं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे त्यांना शरण जा आणि त्यांचं ज्ञान तुम्ही स्वीकारा. बाकी बाजारी ज्ञान मात्र तुम्ही त्याच्या नादी काही लागू नका. हे या कल्पना विस्तार या चरणच्या ओळीचा कल्पना विस्तार आहे. तिसरा आहे, नको रे मना शिकाऊ पुढीलांशी. सरळ सरळ अर्थ पाहिला तर हे आपल्याला सोपं आहे. आता शिकाऊ म्हणजे शिकवणे आणि पुढीलांशी म्हणजे दुसऱ्या. आता दुसऱ्याला शिकवायचं जर असेल तर तो कसा असावा, हे या चरणामध्ये आहे. आणि याचा श्लोक आपण शोधून काढायचा आणि तो लिहायचा आहे पहिले. आता तो दुसऱ्यामध्ये जर अहंकार असेल आणि देहबुद्धी असेल, तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या कुठल्याही गोष्टी त्याला सांगू नये, कारण त्याला ते समजणार नाही. आणि दुसरं काय कारण आहे, तर आपण कोणीतरी निराळं अशी भाव त्या अहंकारी व्यक्तीमध्ये असते. आणि त्यामुळे तुमचं काय मत आहे हे तो जाणून घेणारच नाही. आणि म्हणून त्याच्या नादी लागण्याची गरज नाही. आणि तो दुसऱ्यामध्ये असा मिसळूही शकत नाही, कारण आपलंच मत खरं, मी म्हणेन तेच खरं, हे असं समाजाच्या इतर याच्यामध्ये जेव्हा आपण 4 लोक बसतो, एकत्र बसतो, तेव्हा असं नाही चालत. पण तो अहंकारी माणूस मात्र माझंच खरं असं सांगत असल्यामुळे तो आपोआप लोकांच्या पासून दुरवल्या जातो. आता कल्पना करा नुसती की दोन्ही अहंकारी माणसे जर समोर आली, दोघही आपापल्या मतावर जर कायम राहिली, तर सत्य शोधनाचा मूळ हेतू बाजूला राहील आणि एकमेकांच्या त्याच्यामध्ये इतके वाद होतील की त्यामुळे काहीतरी अप्रिय घटनाच घडेल. म्हणून या अहंकारी व्यक्तींपासून आपण दूर राहिलेलं बरं, असं समर्थ या श्लोकांमधून आपल्याला सांगत आहे. आता चौथा आहे, महावाक्य तत्वाधिके पंचीकरणी. हाही श्लोक आपल्याला शोधून लिहायचा आहे. आता पहिले आपण लक्षात घ्या, महावाक्य कोणती आहे. महावाक्य कोणती आहे, तर एक प्रज्ञान ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी आणि अयमात्मा ब्रह्म, हे 4 वाक्य आहे. नंतर दुसरा एक शब्द त्याच्यात आलाय त्या चरणामध्ये, तत्वाधिके. ते आहे विश्वरचनेची तत्वे. मी कठीण शब्द का सांगतोय ते तुम्हाला लिहायचे आहे. कल्पना विस्तार मध्ये त्या चरण ओळीत येणारे जी शब्द आहेत ती कठीण आहे, ती तुम्ही लिहिली पाहिजे. म्हणजे त्यावरनं तुम्हाला मग कल्पना विस्तार करायला अतिशय सोपा जातो. आणि ती पंचीकरण म्हणजे महाभूताचे मिश्रण. आता याच्यामध्ये कल्पना विस्तार करताना आपल्याला काय करता येईल, तर वेदातील महावाक्ये, विश्वरचनेतील मूलतत्वे, पंचीकरण पसारा यांचे विवरण कोणाकडून ऐकावं, तर फक्त संतांच्या तोंडून ऐकावं. कारण हे काही सामान्य गोष्ट नाही आहे की जी आपण कोणी सांगेल आणि कोणी आपल्याला समजावून सांगेल, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहे. म्हणून त्या जाणत्याकडूनच, संतांकडूनच त्या आपण ऐकल्या तर तो आपल्याला नीट सगळं समजावून सांगेल. सर्व साक्षी ईश्वरास आपणामध्ये वसणाऱ्या त्याच्या वंशाला जाणणे याला म्हणतात आत्मज्ञान आहे. जेव्हा हे ज्ञान अंगात मुरते तेव्हा प्रकृतीचा दिसणारा पसारा आणि पंचभूताचा विस्तार ओसरतो. मी कोणा प्रश्न संपून मी तोच म्हणजे त्याच मुख्य देवतेचा अद्वैत हिस्सा आहे असं प्रत्ययास येतं. वेदातील
महावाक्याचे अर्थ हेच ज्ञान निर्देशित करतात. म्हणून त्या महावाक्याचा जप हे महत्वाचं वाक्य आहे. म्हणून या महावाक्याचा जप न करता त्याचे चिंतन व मनन करून परमतत्वाशी एकरूप होऊन जाणे हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठेवावे. हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. या श्लोकामध्ये आपल्याला समर्थ समजावून सांगत आहे. आता प्रश्न तिसरा आहे टिपाल्या. त्यातलं पहिलं आहे समाधान ते सज्जनाचे नियोगे. हा श्लोक लिहायचा. या श्लोकाचा आता आपण थोडस टिपा सांग. मी माझ्या बुद्धीला पटेल, मला असं वाटतं म्हणून मी लिहिलाय, पण असं तुम्हाला लिहायची गरज नाही. पण त्याच्यातला भाव मात्र जो आहे तो भाव हा तुमच्या आमच्या मधला सारखाच आला पाहिजे. बाकी वाक्य रचना या तुमच्या असल्या पाहिजे. समाधान हा शब्द चित्राची अखंड प्रसन्नता या अर्थाने इथे अभिप्रेत आहे. चिरंतन ज्ञेय असे जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बुद्धीला स्थिर करणे म्हणजे समाधान होय. पुन्हा नीट आहे का? चिरंतन ज्ञेय असे जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी बुद्धीला स्थिर करणे म्हणजे समाधान होय. असे हे समाधान कुठे मिळेल? तर केवळ सज्जन संगतीत मिळणाऱ्या ब्रह्मज्ञानानेच ते प्राप्त होते. सकळ कर्मी समाधी हेची सद्गुरूची बोधी बुद्धी. संतांच्या संगतीतील समाधान मात्र काही औरच आहे. संत स्वतः स्वानंदाने भरलेला असल्याने केवळ त्याच्या सानिध्याने आपल्या अंतःकरणातील आनंद उफाळून बाहेर येतो. शिवाय त्याचा आनंद इतका शक्तिमान असतो की त्याच्या सहवासाला राहणाऱ्या व्यक्तीला त्याची लागण होते. हे या श्लोकावर आपण ही टीप लिहू शकतो, अर्थ लिहू शकतो. दुसरं काय आहे? द्वितीयेशी संकेत जो दावी जेतो. याच्यात पुन्हा ते महावाक्याचं या श्लोकामध्ये आलेला आहे. तो श्लोक तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा पहिल्याच लाईन मध्ये त्यात दिलेला आहे महावाक्य तत्वाधिके पैकी करणे. आता आपण त्याचा अर्थ पाहू. ब्रह्म हा काही पदार्थ नाही की जो हातात घेऊन त्याचे परीक्षण करता येईल. ब्रह्म ही वस्तू नाहीये जी हातात घेऊन तुम्हाला दाखवता येईल. तो एक अनुभव आहे आणि तो ज्याचा त्यांनीच घेतला पाहिजे अनुभव. यांनी अनुभव घेतला म्हणून तुम्हाला तो ब्रह्म जाणवेल असं नाही. त्याच्या ज्या काही पद्धती आहे, साधन आहे, त्या केल्याशिवाय तो अनुभव येणार नाही. आणि म्हणून त्यांनीच तो अनुभव घेतला पाहिजे. हा अनुभव कसा घ्यावा याचे संकेत निश्चय हा सद्गुरूकडूनच मिळतो. हा निश्चय खुणा कसा होतो हे समजण्यासाठी शाखा चंद्र न्यायाचा दृष्टांत दिला आहे समर्थांनी या श्लोकामध्ये. परब्रह्म हा चंद्र, महावाक्य ही फांदी. परब्रह्म हा चंद्र, महावाक्य ही फांदी. मुमुक्ष हा चंद्र, पाहण्याची इच्छा करणारा. आणि सज्जन सद्गुरू म्हणजे ज्यांनी आधीच चंद्र पाहिलेला असतो तो स्वानुभव संपन्न. संत महात्मे महावाक्याच्या खुणांचा उपयोग करून सदवस्तू अनुभवांच्या कक्षेत आणण्याची युक्ती शिकवतात. हे महत्वाचं आहे. महावाक्याचं पहिलेच मी तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यात येतात. पुन्हा आता काही सांगायची गरज नाही राहील. आता तिसरं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हाही श्लोक आपल्याला लिहायचा आहे पहिले. आता देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी ही नश्वर आहे, नष्ट होणारी आहे, पण आत्मबुद्धी मात्र मुक्त करणारी आहे. ती कशी करावी काय संपूर्ण या श्लोकामध्ये त्यांनी थोडक्यात आपल्याला हिंट देऊन ठेवली असं म्हटलं तरी चालेल. आपला देह एक चालते बोलते देऊळ आहे. ते सुंदर
त्यांनी यामध्ये आपल्याला समजावून सांगितला या श्लोकातून. आपला देह एक चालते बोलते देऊळ आहे. हृदयस्थ आत्माराम हा त्यात देव आहे आणि जीव अहम हा त्याचा पुजारी आहे. पुजाऱ्याने देवळाच्या बाहेर न हिंडता देवा सानिध्य राहण्यातच त्याची हित आहे. जसजसे देवाजवळ राहण्याचा छंद वाढेल तसतसे देवाशी सख्यत्व घडेल. स्वाभाविक आहे. सोबत नेहमी सारखं राहिलं तर आपोआपच आपल्याला त्यांच्याशी मैत्री होते आणि मग आपण त्याचे सुख दुःख सुद्धा त्याला सांगतो. हेच याच्यातून आपल्याला सांगायचं आहे. नंतर ईश कृपेने त्याला अनुभव येईल. काय येईल अनुभव? तर अहम हा जीव नसून चालता बोलता देता घेता करता करविता सर्व काही एक आत्माराम आहे. हे जेव्हा तो अनुभव घेईल, जो सातत्याने त्याच्या सोबत राहील, त्याला हा एक अनुभव येईल की हा जो जीव नसून चालता बोलता देता घेता करता करविता सर्व काही एक आत्माराम आहे. देह देवळातील व्यापार त्याचे सत्तेखाली चालतात. बुद्धीचा असा निश्चय झाला की मग देहबुद्धी ही आत्मबुद्धी होते. आणि हेही साधायचं असेल तर फक्त संत सज्जनाच्या संगतीतूनच, असं सहज उपदेश या समर्थांनी या श्लोकाद्वारे आपल्याला केलेला आहे. दासबुद्धात सुद्धा दासबुद्धातलं ते उदाहरण आहे. देह देऊळ आत्मा देव कोठे धरू पाता भाव देव ओळखून जीव तेथेची लावावा. हे दासबोधामध्येच त्यांनी याचं आपल्याला या उदाहरणाद्वारे देहबुद्धीतून आत्मबुद्धी कशी साधायची हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता चौथा आहे घडीने घडी सार्थकाची करावी. काही श्लोक आपण लिहावा. आता याचा आपण टिपा लिहू. याची थोडक्यात माहिती या श्लोकाची लिहायची. टिपा म्हणजे माहिती. मानव जन्म हा नराचा नारायण होण्यासाठी आहे. म्हणून आयुष्य संपण्यापूर्वी आत्महित साधणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मी एका ठिकाणी असंही वाचलं होतं की 84 लक्ष योनीच्या शेवटचा टप्पा हा मानव जीव आपल्याला प्राप्त होतो. आणि अशा ठिकाणी आपण अडतो की जिथे टी पॉइंट येतो, एक रस्ता, दोनच रस्ते असतात त्या टी पॉइंटला. समोरचा रस्ता नसतो, चौरस्ता नाही येतो. त्यामध्ये आपण एक रस्ता असतो 84 लक्ष योनीकडे पुन्हा जाण्याचा आणि दुसरा असतो मुक्तीचा, जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून सुटण्याचा. पण हे कोणता मार्ग कसा निवडावा आणि आपल्याला माहित असतंय आपल्याला जन्म मृत्यूतून मुक्त व्हायचं आहे, पण ते कसं व्हावं लागेल, ते काय करावं लागेल, यासाठी समर्थांनी संपूर्ण दासबोधामध्ये माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण वाचली म्हणून संतांचं लेखन वाचन ग्रंथ करत राहा. त्यातूनच आपल्याला या मुक्तीचा मार्ग सापडणार आहे आणि मग आपण सहजतेने जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून सुटू शकतो. हेच या श्लोकातून आपल्याला सांगत आहे. प्रत्येक घडी सार्थिक लावावी लागेल. सहज साधता येण्यासाठी जी काही आपल्याला वेळ मिळाली आहे, जेवढे काही दिवस आपल्याला मिळाले आहे, या मनुष्य रूपातले प्रत्येक घडी सार्थिकी लावावं लागेल. संतांच्या संगतीत राहून त्यांच्या मार्गाचं अनुकरणही आपल्याला करावं लागेल. हरिभक्ती विणे जाऊन येदी क्षण या नाव लक्षण सार्थकाची. नित्य व्यवहार करताना आपले लक्ष असावे हृदयस्थ आत्मारामाकडे. प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यास करा. सहज वरून सोपं असतं तरी थोडं समजायला कठीण आहे. पण आपल्याला जरी मुक्ती घ्यायची असेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. ईश्वराने मनुष्य जन्मामध्ये मोठं वरदान देऊन ठेवलेलं आहे. ते म्हणजे देहबुद्धीतून आत्मबुद्धी साधण्यासाठी आणि या जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी किंवा पुन्हा या 84 लक्ष योनीमध्ये या घासट पसाऱ्यात न पडण्यासाठी
सर्व उपदेश समर्थांनी केलेले आहे. थोडे समजावून घ्या, तुम्हाला सहज समजतील ते आणि आपण आपलं हे लक्ष्य पूर्ण करू शकतो. म्हणून त्यांच्या उपदेशानुसार वागायचं आहे आणि त्यांचं साहित्याचं सतत वाचन करणे. म्हणजे इतकं वेड लागलं पाहिजे या साहित्याचं वाचनाचं, की आपल्याला रोज काहीतरी या समर्थांच्या साहित्याचं वाचन करायचं आहे. पुष्कळ प्रकार आहे, केवळ दासबोध नाही आहे. आत्माराम आहे, करुणाष्टके आहे, अनेक पुस्तकं आहे, अभंग आहे, स्फुट काव्य आहे, कितीतरी गोष्टी आहे. शेवटी त्यांचं सांगायचं एकच ध्येय आहे, की माझा भक्त हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटलाच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला सातत्याने हे केवळ अभ्यासापुरता वाचन न करता दुसरं ध्येय गाठायचं आहे, म्हणून हे वाचन आवश्यक आहे. आता प्रश्न चौथा आहे, तो शब्दाचा अर्थ सांगून तो शब्द असलेला श्लोक लिहायचा आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर सांगायची गरज नाही. मी फक्त अर्थ सांगतो, बाकी श्लोक क्रमांक वगैरे काही सांगत नाही. कोणाला अडचण आली तर ते तुम्ही मला नक्की विचारू शकता. पहिला आहे गुज. गुज मध्ये गूढ, रहस्य, गुप्त, आढळ येणार, हातात येत नाही. शालगता, स्तुती, तारीफ, कीर्ती. शेष इथे मात्र थोडीशी गफलत होते पुष्कळ लोकांची. शेष इथे या श्लोकामध्ये जो श्लोक तुम्ही लिहिणार आहे तिथे सहस्त्र फण्यांचा नाद असा शब्द घ्यायचा, अर्थ घ्यायचा आहे. शेष म्हणजे बाकी होतो, नाही तर व्यवहाराच्या दृष्टीने, पण हा शब्द इथे अर्थ घ्यायचा नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अविद्या, अज्ञान. आता मुख्य पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहायचं आहे. 2-3 ओळीत उत्तर लिहायचं आहे, जास्त ओळी लिहायच्या नाहीये. पहिला प्रश्न तर अगदी एकच ओळीचा आहे. निश्चय कोणाचा करावा? निश्चय शाश्वताचा करावा. दुसरा प्रश्न काय आहे? जो अनंत आहे, ज्याला अंत नाही, त्याची विचारपूस कोणाकडे करावी? तर आतापर्यंत आपण जे सांगत आलो आहे त्याचा आपल्याला सांगणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे संत ज्ञानी. संवाद काळी सर्व लोकांचा नाश कोण करतो? आपल्यालाही माहिती आहे, श्री शंकरच करतो. आता थोरला देव कोणाशिवाय दिसत नाही. याही प्रश्नाचं उत्तर या स्वाध्यायाच्या आधीच्याच सगळ्या प्रश्नांमध्ये तोच उत्तर आहे, ते म्हणजे सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली थोरला देव दिसू शकत नाही. आणि 5वा प्रश्न आहे, उपाधी देवबुद्धीला वाढवते का? होय, उपाधी हे म्हणजे प्रपंचाचा पसारा, हा देवबुद्धीला वाढवतो, हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 6वा आहे, केवळ शास्त्र ग्रंथाच्या अभ्यासाने परब्रह्म स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होत नाही, हे श्लोकाद्वारे स्पष्ट करा. पहिले श्लोक आहे, हा श्लोक तुम्हाला शोधायचा आहे. या श्लोकाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. श्लोक सांगत नाही, थोडासा कस लागू द्या. आता अंतिम टप्प्याकडे आपण आलो आहे मनोबोध विशारदच्या, त्यामुळे आता तुम्ही बरेचदा श्लोक वाचलेले आहेत, तेव्हा तुम्ही आरामात हा श्लोक लिहू शकता. आता आपण त्याचं उत्तर पाहू. आता एखादी साधी गोष्ट घडली तरी सामान्य लोक आपली मतं वेगवेगळी प्रकट करतात. आपल्याला माहिती आहे, एखादे ऍक्सिडेंट झाला तर याची चुकी का त्याची चुकी, हा असा यायला पाहिजे होता, सरकारने अशा इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावायला पाहिजे होते. अनेक मत व्यक्त करतात त्या ठिकाणी. हे झालं आपल्या सामान्यातलं, पण वेदशास्त्रातही आहे असं. उदाहरण थोडक्यात सांगितले तर असं आपल्याला समजेल. पतंजली म्हणतो चित्त निरोध, जीव ब्रह्म साधावे, पतंजली म्हणतो. कपिल साक्य म्हणतो प्रकृती पुरुष विचार समजला पाहिजे. मीमांसक जैमिनी कर्म हेच ब्रह्म म्हणतो. चावर्क म्हणतो पुनर्जन्म नाहीच. आणि वेदांत म्हणतो सर्वम खलिदम ब्रह्म.
तर अजातवादी म्हणतो, अगाजे झालेची नाही, त्याची वार्ता पुसली काही. हे सर्व वाद फक्त प्रकृतीच्या प्रांतातले आहे. परमात्मा वस्तू किंवा अच्युत पद हे प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्या परमात्मा वस्तूला अनुलक्षून जोपर्यंत वाद होत नाही, तोपर्यंत संशय निर्माण होत राहणारच. कारण अधिष्ठानाला विसरून किंवा बाजूला ठेवून, म्हणजे ध्येयाला विसरून किंवा दुर्लक्ष करून झालेल्या वादापासून पदरात काहीही पडत नाही, तो संशयच फक्त निर्माण होतो. मग खरं ज्ञान नुसतं वाचनाने होत नाही. वाचन तर झालंच पाहिजे, श्रवण हे महत्वाचंच आहे, पण त्याही पेक्षा साधनेने होतं. साधना करीत राहिले तर सारे तर्क मावळतात. कारण नामदेवानी म्हटलंच आहे, नामा मने ग्रंथ सोपा ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवाच्या या स्तरावर सगळं सोपं आहे. शब्द ज्ञानाच्या स्तरावर निव्वळ गोंधळ करतात. कारण मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, शब्द रूपात लिखाणाचा अधिकार आहे, पण त्याचा अनुभवच जर बरोबर नसेल येत, तर ते काही कामाचं नाही. या श्लोकात नेमकं भाष्य करताना समर्थ हेच सांगत आहे, बहुशास्त्र दुंडाईता वाडा आहे. आता प्रश्न 7वा, मुक्तिकांता शब्द असलेला श्लोक लिहून अर्थ लिहा. त्यातील मुक्तिकांता या शब्दावर कल्पना मांडा. श्लोक आपण शोधणार आहे, तो शब्द ज्याच्या श्लोकात आहे तो श्लोक आपण लिहायचा आहे, ती सुरुवातीला लिहायचा आहे. आणि श्लोक लिहिल्यानंतर प्रत्येक श्लोकाच्या शेवटी तो श्लोक क्रमांक लिहायला विसरू नका. आता मुक्तिकांता म्हणजे मुक्तिरूपी बायको. बायको 2 आहेत, एक लग्न करून आणलेली आणि ही मुक्त करून देणार. आता याच्यावर कल्पना आपल्याला करायची आहे, त्याच्यातले थोडक्यात मी आपल्याला सांगतो. मी ध्येय ही कल्पना एकदा घट्ट झाली की प्रपंच खरा वाटू लागतो. सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटते. तसा अंतर्यामी लोभ वाढतो. आता आपण मग एवढं आपलं इतक्यात थांबतो का नाही, तर इतरांच्या प्रपंचाची पण आपण तुलना आपल्या प्रपंचाशी करू लागतो. आणि आपल्या संसारात इतरांपेक्षा आपण कुठे कमी तर पडत नाही, हे शोधून त्यांच्यापेक्षा आपण चांगला संसार कसा होईल हे आपण बघतो. आणि त्यामध्ये होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन, पैसा. आता हा आपल्या संसारात कसा तरी राट गाडग चालवत असतो, पण तो त्याच्या इतरांच्या संसाराची कॉम्पिटिशन केल्यामुळे मग याच्याकडे हे आहेत, आपण हे आणलं पाहिजे, त्याच्याकडे ते आहे तर ते आणलं पाहिजे, आणि मग तो लागतो कामी धन जास्तीचं मिळवायला. आता हे जास्तीचा जो धन आहे, लोभ निर्माण झाला की हा पैसा सहजासहजी नाही मिळत. त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या कामानुसार त्याला तो मिळत असतो. पण जास्त जर मिळवायचा असेल त्याला तो धन, तर त्याला इतर गैरमार्गाचा वापर करावा लागतो. आणि सगळं करून पुन्हा तो समाधानी होतो का? नाही. कारण या समाधानाची सीमाच नाहीये. ते कधी पूर्ण होऊच शकत नाही. त्याच्यापेक्षा हे आपल्या पुरता आपण संसार करावा, प्रपंच करावा, नेटका म्हटलंय समर्थांनी, असं काही नाही. पण त्याच्यासाठी हे इतकं इतर पालाळ होण्यापेक्षा आपण आपला संसार नीट करावा. आणि जो काही वेळ आपल्या जवळ असेल तो भगवत चिंतन त्याच्यात करावं. आता भगवत चिंतन हे काल्पनिक आहे, वस्तू संसारातल्या वस्तू दिसतील, पण भगवत चिंतन हे काल्पनिक असलं तरी आप्त सखी यांच्या काल्पनिक प्रेमापेक्षा सारखे बंधनकारक अथवा दुःख परिवासनी नाही. त्यातून आनंदच आहे. या भगवत चिंतनात फक्त आणि फक्त आनंद आहे. याच्यात कुठेही स्पर्धा नाही. इथे कुठे काही आपल्यासोबत कोण येणार आहे, कोण नाही, याचा काही संबंध नाही. आता मुक्तिकांता वरावी असं याच्यामध्ये पहिला शब्द आला या श्लोकामध्ये.
या तिसऱ्या ओळीमध्ये आलेला आहे. का म्हणतात समर्थ असं? तर माणसाच्या अंतर्यामी स्त्रीचे आणि पर्यायाने वैवाहिक जीवनाचे जे आकर्षण आहे ते लक्षात घेऊन समर्थ मुक्ती कांता वरावी असे म्हणतात आहे. प्रपंचातील कांता बंधनास कारणीभूत ठरेल, पण हरिचिंतनाची मुक्ती कांता मला संसारातून मुक्त करेल. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात आहे, तुका म्हणे मुक्ती परणी नोरी आता दिसचारी खेळी मिळी. दुसऱ्यावर प्रेम करताना ते प्रेम शरीरासंबंधी न ठेवता त्या व्यक्तीच्या आत्म स्वरूपावर ठेवले तर ते प्रेम बंधन ठरणार नाही. आपण पौराणिक याच्यातले काही उदाहरणं पाहिले तर श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं आहे? अर्जुना, तू विपरीत ज्ञान असलेल्या या अनित्य तू दुःस्वरूप मृत्यू लोकात जन्माला आहेस. या कचाट्यातून तुला जर मुक्त व्हायचे असेल तर त्याला एकच उपाय आहे. माझ्या अनुसंधानाने सर्व प्रापंचिक कल्पना जाळून माझ्या भावनेने तू जर भरून जाशील तर तू मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हेच सांगण्यासाठी समर्थांनी हा श्लोक आपल्यासाठी लिहिलेला आहे. तो आपण नीट वाचा आणि केवळ अभ्यासापुरता तो राहू देऊ नका. तर पुढे तो आपल्या याच्यामध्ये कसा येईल याचा नक्की विचार करा. आता दुसरा शेवटचा आहे श्लोक क्रमांक 172 वर लिहून त्यावर दासबोध दशक 7 समास 5 संदर्भ घेऊन आपले विचार मांडतात. पुन्हा दासबोध एकदा आपल्या हातात घ्यायचा आहे. या आपण स्वाध्यायामध्ये दासबोधाला त्यांनी पुष्कळ आतमध्ये आणलेलं आहे. म्हणजे आता आपण दासबोधाजवळ पोहोचतो आहे. आता श्लोक क्रमांक 172 आपण लिहून झाला, आपल्याला तो दिसला. आता हा श्लोक लक्षात ठेवायचा. हा वेदांत विचार समजावून सांगणारा हा श्लोक आहे. हा श्लोक जो आहे तो वेदांतावर आहे. आणि जे 151 ते 180 श्लोक आहेत ते ज्ञानावर सगळे श्लोक आहेत. त्यामुळे या प्रत्येक श्लोकला एक आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान मिळणार आहे. हा वेदांत सांगणारा श्लोक आहे. आता या श्लोकाचा आपल्याला विषय अर्थ लिहायचा नाहीये. आपण दशक 7 वर जायचं. 5 आणि समास 5 पूर्ण 5 समास त्याच्यामध्ये जे 10 हे असतात. दशक 7च्या समास 5 वर जायचा आहे. आणि आता पाहायचा आहे हाच विषय जो आहे तो समर्थांनी दासबोधातील दशक 7 आणि समास 5 मध्ये समजावून सांगितलं आहे. आणि त्याचं नाव आहे त्या समासाचं द्वैत कल्पना निरसन. इथे तो मांडला आहे. ते आता जेव्हा श्रोत्यांना मनास मायेचं चिंतन लागले आहे, अंतर्यामी शुद्ध प्रकाशने आहे आणि बाहेर म्हणजे इंद्रियांना माया ही प्रत्यक्ष दिसते, इंद्रियांना माया दिसते. पण आता या द्वैताचं निरसन कशा प्रकारे करावं हा प्रश्न पडतो. तेव्हा समर्थ म्हणतात आहे द्वैत वृत्तीला म्हणजे द्वैत वृत्तीला जे भासतंय ते कल्पनेला भासतंय. मनाचे उन्मत होऊन मन कल्पनातील झाले की ब्रह्मप्राप्ती होते. ते म्हणतात प्रथम माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहे याचा विचार केला तर हे लक्षात येईल की जेव्हा ब्रह्माची कल्पना करतो आपण तेव्हा ती खरी असते व तिला संकल्प म्हणतात. त्या मायेला जोपर्यंत द्वैताचे भान असते तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही. आणि ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक राहत नाही. द्वैत व अद्वैत या कल्पना असून त्या मनाला भासतात. हे आपण थोडक्यात आपण इथे सांगितलं आहे. तुमच्या याच्याप्रमाणे तुमच्या मनाला पटेल असं तुम्ही सुद्धा याच्यात लिहू शकता. आता हे सर्वांना कारण काय आहे? केवळ कल्पना. कल्पना एकदा निर्मित झाली
की ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कल्पना जर सबळ असेल ती देहबुद्धीत अविद्येला धरून राहते. तर मुळात नसलेल्या दृश्य व विश्व अनुभवास येते. कल्पनेची विलक्षणता एवढी आहे की क्षणात काळजी उत्पन्न करते आणि क्षणभरात मन स्थिर करते. ही कल्पना वृत्तीचे अनेक प्रकार उत्पन्न करते. कल्पनेने कल्पना नाहीशी केली तरच स्वस्वरूपाची कल्पना शुद्ध करता येते. शेवटी या समासात समर्थ म्हणतात, ज्या कल्पना रूप मनाला हे द्वैतमय दृश्य अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरूप मुळीच नाहीस. खरा तू त्या पलीकडे आहेस. मनाचे मनपण नाहीसे होऊन त्या आत्मस्वरूपी लीन होते. समर्थ या समासात एक ओवी आहे त्यांची, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैताद्वैताचे तुटले अनुसंधान. अशी केवळ स्वरूप स्थिती आपली मग राहते. समर्थांनी हा श्लोक पेक्षाही हे दशक वाचणं खूप आवश्यक आहे. अर्थाचा सकट ते श्लोक वाचा आणि याही समासाचं अर्थासकट वाचा. मग तुम्हाला आपले विचार, हे आपले विचार मांडायचे आहे. हे माझे विचार झाले, पण तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत. या पद्धतीने हा मनोगत स्वाध्याय क्रमांक 6 च मार्गदर्शन मी माझ्या थोडस पद्धतीने केलं, कारण मनोगत विशारदी परीक्षा मी बरेच आधी दिलेली आहे. जवळपास 2005 साली मनोगत परीक्षा मी दिली आहे. त्यामुळे आता जुनं थोडंसं आठवून पुन्हा नवीन तयार करावं लागतं. त्यामध्ये थोडीशी चूक भूल होऊ शकते. तर ती काही कुठलीही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आता पुढचा स्वाध्याय आहे 7वा, तो अंतिम स्वाध्याय आहे. तो पुढच्या महिन्यात त्याचं आपण मार्गदर्शन करू. यानंतर या स्वाध्यायानंतर दोन्ही स्वाध्याय पूर्ण सोडवल्यानंतरच अंतिम परीक्षेचा जो पेपर येतो तो सोडवायला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली मनोगत विशारद परीक्षा पूर्ण होईल. आपण आतापर्यंत सगळे स्वाध्याय सोडवले असाल. सगळे सोडवल्या नसेल गेले तर लवकरात लवकर ते सोडवा, कारण अंतिम परीक्षाचे पेपर जोपर्यंत हे स्वाध्याय आपण सोडवणार नाही तोपर्यंत ते तपासले सुद्धा जात नाही. याची काळजी घ्या आणि आपल्याला या स्वाध्यायासाठी पुन्हा मी आपल्या शुभेच्छा देतो आणि या मार्गदर्शनाचा विराम करतो. जय जय रघुवीर समर्थ.